नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे मुगाची डाळ. कधी कधी आपल्याला भाजीला काहीच नसतं तेव्हा टेन्शन येतं की काय बनवायचं, तेव्हा आपल्याला डाळीच उपयोगी येतात. तर आपण मुगाची डाळ बनवूया. त्यासाठी बघा, आपल्याला हिरवी मिरची, लसूण, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता असला तर कढीपत्ता. कढीपत्त्याने चव छान येते. अशा प्रकारे आपण कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देऊन लसूण टाकून घ्यायचा. लसूण छान सोनेरी झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या तळून घ्यायच्या. नंतर कांदा टाकून घ्यायचा. कांदा थोडासा फ्राय करून घ्यायला. मी इकडे थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि डाळसुद्धा 10-15 मिनटं भिजायला ठेवलेली होती. मुगाची डाळ म्हणजे डाळ पटकन शिजते. मुलांना जर आपल्याला टिफिनवर द्यायची असली तर आपण थोडी कोरडी पण बनवू शकतो आणि पातळ हवी असेल तर पातळ पण बनवू शकतो. कांदा थोडा छान लाल झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये हळद, धनाभुकटी आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण जी भिजवलेली डाळ होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची. उन्हाळ्यामध्ये फार टेन्शन येतं भाज्यांचं, काय करावं काय करावं. मुगाची डाळ ही पचायला पण हलकी असते, प्रोटीननी भरपूर. सालीसकट मुगाची डाळ केली तर अजूनच छान. बघा, अशा प्रकारे मुगाची डाळ आपण आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेतली, पूर्ण एकजीव करून घेतली आणि थोडी एक वाफ काढून घ्यायची. एक वाफ आल्यानंतर आपण गरम केलेलं पाणी त्यामध्ये सोडून द्यायचं. आपल्याला किती पातळ पाहिजे, किती घट्ट पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. छान रुचकर अशी भाजी तयार होते. भाकरीसोबत, चपातीसोबत छान लागते. झाकण ठेवून शिजू द्यायची. बघा, अशा प्रकारे आपली भाजी इथं शिजून तयार झालेली आहे. बघा, धन्यवाद.